यानंतर वाचक म्हणून दामाजी पाटील लालवंडीकर आणि सूचक म्हणून माऊली महाराज नायगावकर। त्यानंतर ती जोडी आनंदराव महाराज रायगावकर हे वाचक सूचक म्हणून राहतील आणि वाचक म्हणून दीपक महाराज रायगावकर। त्यानंतरची जोडी हरी हरी माधवराव पाटील हरबळकर आणि सूचक म्हणून दिगंबर पाटील लोटे। राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम म्हणा मौली श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। हरी हरी पुंडली कवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय। हरी हरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः। मनोनी राम नामांकित बाणा धगधगीता ती दारुणा चापी सजिला पणा दुष्ट दळण करावया। श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। पुण्य पावन पवित्र असणारी ही देवापूर नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारी ही रामकथा यथासांग पद्धतीनं या ठिकाणी चालू आहे। सज्जन हो मायबाप हो, पहिलं प्रथम देवादिदेव रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणच्या अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी सर्व साधू संत मंडळी वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध सर्व महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन भावार्थ रामायण ग्रंथ आणि भावार्थ रामायण ग्रंथातील युद्धकांड प्रसंग आणि युद्धकांड प्रसंगातील हा लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळा याच्यातला चौथा अध्याय आणि चौथ्या अध्यायातली उर्वरितली सेवा कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। मायबापू नंदीग्रामाच्या ठिकाणी आकाश मार्गाने मारुतीराया दुर्णांगिरी पर्वत घेऊन जात आहेत आणि जाते वेळेस राजरूपी भरताना बघितलं। आतापर्यंत आमचे संभाजी पाटील दगडगावकर अतिशय सुंदर असणारं वक्तव्य केलेले आहेत महाराज। बरं काय सज्जनो मायबापो अनुमान प्रमाण काढलेलं होतं। बरं काय राजरूपी भरताच्या मनातला विचार होता आणि म्हणून समोरचा व्यक्ती आकाशमार्गाने जाणारा इंद्रदेव आहे, देवांगना असणाऱ्या सोबत घेतलेला आहे, सज्जनांचं उल्लंघन केलेलं आहे, उन्मत्त झालेला आहे। बरं काय आणि उन्मत्त झाले त्याला दंड लावणं शिक्षा लावणं हे आमचं कर्तव्य आहे, कारण आम्ही सूर्यकुळातले आहोत। बरं काय आणि म्हणून ज्या कुळामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आल्या त्या कुळाचा स्वाभिमान तुमच्या आमच्याकडे असला पाहिजे मायबापो। आम्ही कथा ऐकायला भावार्थ रामायण रामकथा फार सुंदर आहे महाराज। कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजांचे नवल कोण महापापी उद्धरती हे रामकथेचं महत्व आहे महाराज। आणि म्हणून रामकथा ऐकावं आणि रामकथा आचरणात आणावं म्हणून असणारा राजरूपी वर्तन धगधगीत असणारा बाण काढलेला आहे। कशासाठी काढलं मायबापू तर दुष्टाचं दलन करण्यासाठी। आणि म्हणून तुम्ही आम्ही रामकथा ऐकाल्या आम्ही कोणाचं दलन करायल्या आणि कोणाला जवळ घ्यायल्या याचं चिंतन करायचं आहे महाराज।
कमीत कमी आमच्या हृदयातला दुष्ट तरी काढल्या का? माय बापू, काम क्रोध मद मच्छर दम अहंकार या जीवाला नरकात बुडवणारे आहेत. आणि कमीत कमी आम्ही याच्यावर तरी त्या ठिकाणी विजय मिळवल्या का? म्हणून रामकथा ऐकावं आणि रामकथा आचरणात आणावर. काय करोनी राम नाम स्मरण, धनुष्यवडी काढून वा बाणासी आज्ञा करून दुष्ट दळन करावे. सज्जन माय बापू, करून या राम नाम स्मरण. जय श्रीराम. राम रामाच्या नामाचं चिंतन केलं, धनुष्याला बाण लावलं आणि ते दोरी असणारी कानापर्यंत ओढलं. माय बापू, कोण? राजरूपी भरताने. आणि ओढून काय केलं महाराज पुढच्या वेळी? बाण श्रीनामांकित हनुमान श्रीराम भक्त, वा वा. जीवा परिस अत्यंत आप्त, राम सम्रत सर्वदा. सज्जन माय बापू, बारकाईनं चिंतन करा. राजरूपी भरतानं राम नामांकित बाण सोडलेला आहे. हनुमंतराया भगवान रामचंद्र प्रभूच्या जीवापेक्षाही जवळचा आप्त आहे. माय बापू, अखंड नामधारक, अखंड रामाची सेवा करणारे. आणि म्हणून जाणारा बाण राम नामांकित, आणि म्हणून वरून जाणारे मारुतीराया अखंड रामाचं चिंतन करणारे. आता या दोघांची भेट कशी होईल महाराज बोला? सुटोनी शितीच्या कडकडाडी, वा. बाण पडिला ती अति. संकष्टी, कोणावरी करावी शरवृष्टी, हा भक्त दृष्टी दिशेना. थोडस बारकाईनं चिंतन करा महाराज. राजरूपी वर्तानं बाण टाकले, बाण सुटला आणि बाण करत आकाश मार्गाने गेला. ज्या ठिकाणी मारुतीराय होते तिथपर्यंत गेलाय लोखंडाचा बाण. बाण संकटात पडलाय मामा. कोणावर शरवृष्टी करावं माऊली? कारण समोर कोण आहे? नामधारक आहे, रामाचं चिंतन करणारा. मालक कोण आहे? रामाचा भक्त आहे, भाऊ आहे. बर काय? दुष्टाचं दलन करण्यासाठी पाठवलंय. लोखंडाच्या बाणाला कळालंय, तुम्हा आम्हाला कळालंय काय? विचार करा. मला सांगा, बाहेरून येणारे वाचक सूचक सगळे समान असले पाहिजे माऊली, बरोबर आहे ना? पण आम्ही समान दृष्टिकोनातून बघायला काय? आम्हाला रामायण कळालं का मामा? अजिबात नाही महाराज. राम कथा किती वर्ष झालं चालू आहे याला महत्व नाही. राम कथा किती आचरणात आणल्या याला महत्व आहे महाराज, बरं काय? आणि म्हणून त्या लोखंडाच्या बाणाला कळालंय, लोखंडाचा बाण संकटात पडलाय. माय बापू, थोडस चिंतन करा. लोखंडाच्या बाणाला कळालंय, लोखंडाचा बाण कोणाचा होता? राजरूपी भरताचा होता. आणि म्हणून माय बापू, बाण असणारा चिंतातूर झालेला आहे. परतुनी जावे जरी येथून, भरत दंडीर संपूर्ण. बोला बोला. कपिशी करावे कंदन, वा. तरी अशी समरण श्रीरामाचे. लोखंडाचा बाणाचा विचार चालू झालेला आहे महाराज. लोखंडाचा बाण म्हणत आहे, मी जर परतून वापस गेलो तर मालक दंड करील. मालकाची आज्ञा काय आहे? दुष्ट दलन सेवके करावे सांगितले काम. बरं काय? बाणाचा मालक कोण आहे महाराज? राजरूपी भरत. बरं, समोरच्याला दुष्ट म्हणावं, त्याच्यावर आपण शरवृष्टी करावं, तर तो नामधारक आहे. बघा माय बापू, काय विचार आहे, काय भावार्थ आहे. संकटात पडला बाण, विचार करू लागलेला आहे. आणि विचार करून काय करते? भक्त श्रीरामाचा निज भक्त, वा वा. प्रेम राम समरत, माझा न चले पुरुषार्थ. बोला. बाण विस्मित विचार्य. सज्जनो माय बापू, भरत श्रीरामाचा निजभक्त
आणि कपी म्हणजे मारुती राया अखंड रामनामाचं चिंतन करत आहे. आणि म्हणून लोखंडाच्या बाणाला विचार पडला. विचारानं काय केलंय बोला महाराज. भरताची आज्ञा ऐसी जे दंडवण्याती दुष्टासी बोला. दुष्ट म्हणून घे कपिशी वा वा वा. राम समरणेशी डुलता. सज्जन माय बापू बाण विचार करू लागलेला आहे. भरताची आज्ञा काय आहे? दुष्टाचं दलन करावं. दुष्ट म्हणून हे कपिसी. मारुतीरायाला दुष्ट म्हणता येते का मामा? कारण अखंड नाम स्मरण करत आहे. मालकाची आज्ञा काय आहे? सज्जन माय बापू चिंतन करा. माय तुम्ही सुद्धा चिंतन करा. तुमच्या मालकाची काय आज्ञा आहे याचं पालन करणं तुमचं कर्तव्य आहे. आमच्या मालकाची काय आज्ञा आहे आमचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. रामकथा ऐकायचं आहे आणि रामकथा आचरणात आणायची आहे. अजून काय होते महाराज बोला. स्वामीच्या आज्ञाचे उल्लंघन न घडे वा. साधू अवज्ञा शिरी न चढे. बोला. ऐशा विचारुनी वाडे कोडे चरणाकडे चालिला. मानाने विचार केला स्वामीच्या आज्ञेचं उल्लंघन करायचं नाही आणि त्या भक्तावर संकट टाकायचं नाही. मग काय करावं तर संताचे पाय धरावं. नामधारक म्हणजे संत आहे बरं काय. आणि संताचे पाय धरल्यावर या जीवाचंही हित होते महाराज आणि मालकाचं कार्य सिद्धीला जाते. आणि म्हणूनच म्हणलंय महाराज हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. आणि म्हणून बाणानं विचार केला आणि बाण असणारा मारुतीरायाच्या पायाकडे जात आहे. धरलिया सज्जनाचे पाय वा. अपजय कधीच न होय होय. स्वामी कार्य सिद्धी सजाय विजयी होय त्रिलोक्य. सज्जन माय बाप संताचे पाय धरल्यावर अपजय कधीच होणार नाही आणि स्वामीचं कार्य सिद्धीला जाईल हे बाणाला कळालंय. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा संताच्या संगतीत राहावं बरं काय. संताच्या संगती मनोमार्ग गती अकरावा श्रीपती येणे पंथे. आणि म्हणून माय बापू हे संत संगत फार अत्यंत या जीवाच्या हिताचे आहे बरं काय. आईसानी छे करुणी पुन्हा बाबा. आई मिठी घाली बाण बोला. हे विश्वित कपिनंदन बाण कोण कोणाचा. आईचा विचार करूनी मनामध्ये विचार केला आणि त्या ठिकाणी लोखंडाचा बाण मारुती रायाच्या चरणाला मिठी मारलं आणि मारुती राया मनामध्ये विचार केले कोण पायाला लागलं बरं का. ऐसे विचारिता मनी बाणावलोकित नयनिय. बोला. देखता श्रीनामांकित चिनी वायुनंदनाती विस्मयो. मारुती रायाने असा विचार केला आणि पायाकडे बघितलं. मायबाप कोण पायाला मिठी मारलेला आहे तर राम नामांकित लोखंडाचा बाण होता. मारुती राय विस्मित झाले आणि काय केलेले आहे. रामाचा बाण होया अति कर्म याचा करुणया. साष्टांगणे नमन करिता होया राम स्नेह भावार्था. थोडंसं बारकाईने चिंतन करा माय बापो. बाणाला कळाले मालकाचा बाण आहे भगवान रामचंद्र प्रभूचा आहे. अतिक्रमण याचा करू नये बरं काय. आणि म्हणून लोखंडाच्या बाणाला राम नामांकित बाणाला बघितलं. काळनेमी साधू झाला होता महाराज. मारुतीरायाच्या मनात आल्यावर काळनेमी कळत नव्हता का मामा. कळत होता महाराज बरं काय. कारण नम्र झाला भूता तेने कोणीले अनंता. आणि म्हणून त्याचं अतिक्रमण करू नये आणि म्हणून साष्टांग नमस्कार घातलं महाराज. आम्ही देवाच्या मंदिरापुढून गेलो तरी नमस्कार घालणं आल्या बरं काय. आणि म्हणून मायबापो मारुतीरायाचा एवढा मोठा विचार आहे
आणि म्हणूनच माय बापू मारुतीरायाचं या ब्रह्मांडामध्ये कीर्ती भरून उरलेली आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करायला याच्याकडे बघायचं आहे. कपी काक्षे बाणाचे वचन वाह. तो बोले ना संपूर्ण पाहू आदरिले त्याचे चिन्ह तव तळी बाण ओढीत. सज्जनो माय बापू मारुतीरायानं बाणाचा विचारपूस घेतला पण बाण बोलत नव्हता. पाहू आदरिले कारण त्याचा विचार काय आहे हे बघू लागले तर बाण काय केलं महाराज तो बाण असणारा खाली ओढू लागलेला आहे. उदया येईल दिवाकर म्हणून स्वमित्रासी रघुवीर वा वा. घेऊन आला मद समोर बाण सत्वर तेथे मारुतीरायाच्या विचारात बदल झाला महाराज. मारुतीराय म्हणू लागलेले आहे मनात विचार करायला येता सूर्य निघल आणि मला माझं कार्य साधा उशीर होईल. आणि म्हणून भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला इथं घेऊन आलेत की काय. उठोनी स्वमित्र वधोनी आत सशिर वा वा. विभीषण राज्यधर सोय सत्वर येथे आला. मारुतीरायाच्या मनात विचार चालू झालेला आहे महाराज. उठवून या स्वामित्र लक्ष्मणाला उठवलेला आहे. रावणाला मारलेले आहे की काय. बिभीषणाला राज्यपदावर बसवलेत की काय असा विचार मारुतीरायाच्या मनात आहे. नपुषक सर्वथा न परेची स्वामी कार्यार्था बोला. धिक्क माझे जीवित्व व्यथा वा वा. अर्था जातासे. मारुतीराय म्हणाले तर मी नपुसक आहे बर काय. धिक्क धिक्क माझे जीवित्व काही अर्थ नाही माझ्या जगण्याला कारण मी स्वामीच्या कार्याला सिद्धीला नेलेले नाही. बघा माय बापू स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन सेवापती एवढं जरी कळालं महाराज तर देवाला आपल्यासारखं करायला वेळ लागत नाही. स्वामीचं कार्य गुरु माऊलीचं कार्य मालकाचं कार्य हे प्रत्येक जीवाला कळालं पाहिजे. आणि म्हणून मारुतीराय म्हणाले धिक्क धिक्क माझं जीवन अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. झाला ती दुःखी वा. बाणा ते अवलोक्या बोला. ओढी अधोमुखी एकाएकी सत्वर. मारुतीराय अशा प्रकारचे दुःखी झाले आणि मग मारुतीरायानं त्या बाणाकडे लक्ष दिलं. बाण असणारा खाली ओढत होता. ओढल्यावर काय झालेलं आहे. साधेच माझे न वेगे करीन देह बदल म्हणून करपाळू रघुनंदन सत्वर बाण पाठविला. मारुतीराय म्हणत विचार करायला तर माझ्यानं कार्य साध्य सिद्धीला नेणं होत नाही. आणि म्हणून देवाला असं वाटलंय की माझा मारुतीराय प्राण सोडील बर काय. आणि म्हणून लोखंडाचा बाण इकडे पाठवले. काय विचार आहे महाराज मारुतीराय. आता असो काही भलते वा वा. आज्ञा करणे निश्चित बोला. अनुसरला बाणाते विलंब येथे नये असं म्हणजे आता बाकीच्या गोष्टी बाजूला करावं. मालकाचा बाण आहे रामनामांकित आहे. आज्ञेचं उल्लंघन करू नये. माय चिंतन करा आपला मालक कोण आहे. आम्ही काय करायला आम्ही मालकाच्या आज्ञात आहे का. सज्जन हो माय बापू मारुतीराय मनात विचार केले आणि सर्व भार असणारा त्या बाणावर टाकलेला आहे. आज्ञेचा किंकर आज्ञानुलंघी मात्र टाकिले बाणावरी शरीर निघाला सत्वर बाणा वेग्या. मारुतीराय आज्ञेचा किंकर आहे महाराज. अणु मात्र सुद्धा बाजूला जात नाहीत. आणि म्हणून मारुतीरायानं त्या लोखंडाच्या बाणावर भार टाकलेला आहे. युधेचा राम वा वा. देखील आनंदीग्राम रचना ती मनोरम भक्त उत्तमा भरत जेथे. माय बापू अविद्यानगरी आली. समोर असणारे नंदीग्राम आलं आणि तिथं रचना असणारी अतिशय मनोरम असणारी मनाला रमवणारी आणि भक्त अति उत्तम असणारा राजरूपी भरत होता बर काय. जनार्दना शरण दोघाची भेटी अति गहन दोघे प्रेम संपूर्ण दोघे दोन्ही पण विसर द्या. महाराज असणारे एका जनार्दनाला शांतीब्रह्मनाथ महाराज आणि जनार्दन स्वामीला शरण जाऊ बोलू लागलेले आहेत महाराज. कारण दोघांच्या भेटी अति गहन
दोन्ही असणारे रामभक्त आहेत, राम उपासक आहेत महाराज. इकडे मारुती राया आणि इकडे असणार राजरूपी भरत, आणि या दोघांचं सख्यत्व यायचं असणारी भेट अतिशय रसाळ, अतिशय गोड आहे बर का. एका जनार्दन कृपाळू जननी गोडन खाय बालका वाचुनी बोला मुकीचा घास काढोनी माझ्या वदनी घालीचा. बाबा महाराज सांगू लागलेले आहेत महाराज, एका जनार्दनी. कारण शांती ब्रह्मनाथ महाराज बर काय स्वतः न खाता मुखातला घास काढून कोणाला खाऊ घालतात, तर माझ्या मुखात घातलेले आहेत. गावबा महाराज म्हणालेत महाराज, गावबा महाराज म्हणजे निव्वळ वेडे होते माय बापू बर काय, पण संत कृपा झाली इमारत फळाली. माय बापू संताची कृपा झाली तर इमारत फळाला येते. आणि म्हणून गावबा महाराज म्हणाले, ता तोंडातला घास काढून मला भरिले कोणता त्याचा खाऊन येणे त्याचे मुखी घास देणे न खाता पायावरी बळे पाडणे घास कोंदणे मुखा माझ्या. सज्जनाव माय बापू ऐशी कळवळ्याची जाती याती आणि करी लाभावीन प्रीती बर काय. ज्या लेकराला खाता येईना, ज्या लेकराला पिता येईना, त्याला असणार खाऊ घालायचं काम त्याला जन्म दिलेली माता आणि ज्ञानाचं अमृत पाजवणारे म्हणजे सद्गुरु माऊली बर काय. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणजे ज्ञान अमृत गावबा महाराजाला पाजवले बर काय. माय लेकरू जर खायना गेलं पिना गेलं तर त्याची माय असणारे आपले पाय लांब करते, त्याला उत्तानं आपल्या पायावर टाकते आणि त्याचं नाक दाबून धरून चमच्यानं त्याच्या तोंडात दूध टाकते महाराज बर काय. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणजे माझी माऊली आहे बर काय. जगाच्या कल्याणी संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार अशा प्रकारची माऊली माझी आहे बर काय. वांझेशी हे न कळेची ना वावा व्याली जाणे वेदना कृपाळू एका जनार्दना जे अभिधान विश्वमाता. सज्जनाव माय बापू ईश्वाची माता म्हणजे सद्गुरु माऊली. वांज माईला लेकराचं प्रेम कळते का, कळलं माय बापू बरं काय. सद्गुरु माऊली हे सद्गुरु माऊलीलाच शिष्याचं सुख दुःख कळते महाराज, इतराला कळते का, कळत नाही. तशा प्रकारचे माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत बर काय. ब्रह्मादिक पुत्र व्याली जे ब्रह्मांडे सर्जिले निज कर्मे तेने मानिले मदते चाली लक्षणा. सचनाव माय बापू ब्रह्माधिक पुत्र व्याली, ब्रह्म विष्णू महेशाला जन्माला आणणारी म्हणजे माझी सद्गुरु माऊली बरं काय. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वही टाकलेले आहेत. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी बर काय. श्री गुरुचे पाय जय हृदय घेऊसुनी ठाय तय एवढे भाग्य होय उन्मेषासी बर काय. अशा प्रकारची माझी माऊली आहे असं गावबा महाराज बोलू लागले. तान्हेल्या उदक द्यावे की भुकेल्या जेऊ घालावे हे सर्व तान संभवे तेने ओलावे माऊल्या. सज्जनाव माय बापू तानेल्याला पाणी पाजवावं, भुकेल्याला खाऊ घालावं हे कोणाला कळते महाराज, माऊलीलाच कळते. इतराला कळते काय माय, कळत नाही. म्हणून तुम्हाला सांगून जातो महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराजाला गाढवातला देव कळालाय माऊली बरोबर आहे की नाही बरं का. ईश्वेश्वराला न्यायाचं पाणी कोणाला पाजवलंय, गाढवाला पाजवलंय. आम्ही माणसाला पाजवण्या मामा आहे की नाही. आम्हाला माणसातला देव कळणं आलाय, माणसातला सोडा जन्म दिलेल्या मायबापातला देव कळणं आलाय आहे की नाही महाराज. म्हणून तुम्ही आम्ही काय करायला, रामायण ऐकाव. रामकथा एवढी गोड आहे महाराज. रामकथा जर आचरणात आणल्या तर देव पाहावयाशी गेलो माझा देवत होऊन गेलो बरं काय. म्हणून माय बापू बघा, न लागती सायास
जावे वनांतरा आणि सुखे तो घरा नारायणा आयाच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. सज्जनो मायबापो राम कथा ऐका आणि घरीच मायबापाला राम समजा आणि राम समजून त्याची पूजा करा, त्याची सेवा करा. मग इकडं तिकडं जायची काही गरज आहे का? अजिबात नाही महाराज. पण आम्ही खऱ्या देवाला विसरल्या आणि खोट्या देवाच्या मागे लागल्या महाराज. मग जीवाचं हित होईल का? अजिबात नाही महाराज. बोला. यासी काय करू आता जन्मोनी झाला करता, किती याची करू चिंता काही सर्वता जाणे ना. सज्जन माय बापो, कधीच असणारे सद्गुरु माऊली किंवा कधीच असणारी आपली जन्म दिलेली माय लेकरू किती येणं असलं तर कुठल्याही प्रकारचं याचं कसं करू, काय करू, याची किती सेवा करू म्हणून म्हणते का? म्हणत नाही. तशा प्रकारचे माझे माऊली आहे आणि मला येड्याला सुद्धा सुज्ञ केलेले आहे. तोही घेऊन म्हणवोनी निज मुखीचे काढणे, बोला माझ्या मुखी कोणने बोला. बाळा कारणे करपाळव, बाळा कारणे असणारी करपाळू हे जननी आहे महाराज. तोंडातला घास काढून आपल्या मुखात घालते. बघा महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराजांना युद्धकांड प्रसंगात लक्ष्मण शक्ती मुक्त सोहळ्यातल्या 2ऱ्या अध्यायापर्यंत लिखित आहेत. 3रा अध्याय कोणाकडे दिलेत? गावबा महाराजाला. अहो ही राम कथेचा रस बरं काय, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हे रामकथा म्हणजे रामाच्या नामाची कथा आहे आणि या अमृतापेक्षाही गोड आहे. आणि हा घास कोणाला दिलेले आहेत? गावबा महाराजाला दिलेत महाराज. बरं काय, जे गोड लागले ते असणारे त्या गावबा महाराजाला आपल्या भक्ताला दिलेले आहेत. अशा प्रकारचं गावबा महाराज शांती ब्रह्मनाथ महाराजाचं म्हणजे सद्गुरु माऊलीचं वर्णन करू लागलेले आहे. सुरस राम कथा वा वा. माऊलीशी घास गोड घेता मी आलो वचिता, काही सर्वथा जाणे ना. अति गोड असणारी रामकथा आहे महाराज. सुरस गोड कथा आणि माऊली घास घ्याल ते रामकथेचा आणि मी तिथं आडवा आलो असं गावबा महाराज बोलू लागलेले आहे. ही करपाळू कैश्या कोणीचे काढो निवेगेश्या, ओ पिता माझ्या मुखास्या निज मानसी सुखाव्या. किती करपाळू म्हणलं तर महाराज बारकाईनं चिंतन करा. तोंडातला घास काढलेत रामकथेचा, गावबा महाराजाच्या मुखात टाकले. गावबा महाराज कथा लिहिता वडी अतिशय उल्हास शांती ब्रह्मनाथ महाराजाला व्हायलाय महाराज. बारकाईनं चिंतन करा महाराज. ज्यानं लहान लेकरं जर पोथी सांगू लागले, नवीन लेकरं जर पोथी सांगाले तर वयोवृद्ध माणसं उगा स्थिर राहावं पोथी सांगू नवं. बरोबर आहे की नाही आनंद पाटील? पण वयोवृद्ध माणसं जर आंबटकरानं लावले तर बाकीचे लोक कसं करावं माऊली? मी बऱ्याच ठिकाणी गेला, हे वयोवृद्ध झाले, यायला चलता येईना, उठता येईना, बसता येईना, हालता येईना, डुलता येईना. येईना जर 2-2 घंटे लावले तर आमच्यासारखे येडे गबाळे कसं करावं म्हणालो, आहे की नाही? कोणाला भक्त म्हणाव, कोणाला अभक्त म्हणाव, बारकाईनं चिंतन करा आनंद पाटील. आपल्यामुळं दुसरे जर लोक संकटात पडत असतील आणि त्याला जर सुख वाटत असेल तर त्याला भक्त म्हणाव काय? किती वर्ष पोथी सांगायला याला अर्थ नाही, आहे की नाही? किती लोकांना समजून घ्यायला त्याला अर्थ आहे की नाही महाराज? एवढं जर कळालं तर जीवाचं हित होते, नाहीतर वाया जाते बर का. बालकाच्या धनी धायजे शिष्याचे झाले पणे होईल आणि कळेल कळे सहजे सद्गुरूने जाणीजे की प्रसवतिया. सज्जना माय बापो, 2 गोष्टी वही सांगलेल्या आहेत. एक, माईला लेकराशिवाय काहीच कळला. अपाट प्रेम नवऱ्यावर करत होती महाराज, पण लेकरू झाल्यावर प्रेमाची विभागणी झाली. आनंद महाराज बरोबर आहे की नाही हो? बरं काय? दुसरी गोष्ट आहे का माय बापो, कारण
गुरु स्वतःच्या लेकराला देणार, पण देतात कोणाला महाराज? शिष्याला देतात. बरं काय, हे दोन गोष्टी बारकाईनं चिंतन करायचं आहे. वयोवृद्ध माणसानं लहान माणसाला सेवा देऊन टाकावं महाराज, बरोबर आहे की नाही माऊली? वयस्कर माणूस तरुण मंडळीला लेकराला संयोजक केलंय, किती सुंदर काम केलं मामा तुम्ही वयोवृद्ध अख्खी जिंदगी संयोजकाचं काम केल्या आणि आज या लेकराला दिल्या. हे लेकरू इथं रात्रभर आहे की नाही? या लेकराला किती उल्हास वाटते, ते पुढच्या वर्षी धावत येते महाराज. हे काम करावं, याला साधू म्हणावं महाराज, नाहीतर इतराला जमल काय? जमणार नाही बर काय. एका जनार्दना शरण कपिरामाज्ञा धरून बाणे आणि लापण गोड कथाना पुढे असे माय बापो, एका जनार्दना शरण गावबा महाराज शांती ब्रह्मनाथ महाराजांना आणि जनार्दन स्वामीला शरण गेलेले आहेत. बाण आज्ञा धरून लोखंडाच्या रामनामांकित बाणाची आज्ञा पाळले. कोण पाळले मामा? मारुतीराय पाळले. तुम्ही आम्ही कोणाची आज्ञा पाळाल्या काय बघा, है की नाही? कमीत कमी उगा मायबापाची तरी आज्ञा पाळाल्या काय विचार करा. आणि एवढंही जर होईना गेलं तर मायबाप पालत्या घागरीवर पाणी आहे बर काय. म्हणून रामकथा ऐकाव आणि रामकथा चरणात आणाव. बोला कोपती झने सैराट भरला राणे उडीला एका जनार्दने काही म्हणे समरे. थोडस चिंतन करा महाराज. सुरते सज्जन मायबापांना गावबा महाराज दोन्ही हात जोडून विनंती करून म्हणाले ता सैराट भरला राणे. आता सैराट या अध्यायामध्ये काय भरलाय? लोक म्हणतात त्या 3 गोष्टी सांगल्यामुळं सैराट नाही महाराज. याचा बारकाईनं जर चिंतन केलं तर गावबा महाराज काय म्हणाले? बाबा मी थोडस बाजूला गेलो, राम कथा सांगता सांगता माझं स्वतःच काय वर्णन केलो, माझ्या गुरु माऊलीचं काय वर्णन केलो आणि म्हणून थोडस सैराट भरलाय, राम कथा बाजूला राहिली आणि म्हणून माफी मागतो आणि राम कथेकडे वळतो. पण मामा 4था अध्याय संपत आलेला आहे जवळपास, बरं काय. आता 5वा अध्याय शिल्लक आहे आणि 5वा अध्याय बी लय गोड आहे महाराज. 2 भक्त एकत्रित येतील बरं काय, राजरूपी भरत आणि मारुती राया आणि वक्ताही लय गोड आहे. आमचे प्राणापेक्षा प्रिय असणारे बरं काय मित्र आमच्यापेक्षा वडील येतात, पण मित्रत्व आहे महाराज बरं काय. मित्रत्वाला वयाची गरज नाही. आमचे हरिभक्त पारायण आनंद महाराज राहेगावकर हे सुंदर वक्ते आहेत. यांच्या मुखातून आपल्याला पुढचा अध्याय ऐकायचा आहे. हरी कवर दे हरी सेवेला पूर्ण हनुमान महाराज की जय. यानंतर वाचक म्हणून दीपक महाराज रायगावकर हे राहतील.